कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की अमावस्या आणि पौर्णिमा या आकाशातील घटना नसून दोन सख्ख्या बहिणींची कथा आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? एक बहीण होती अत्यंत सुंदर, दयाळू आणि तेजस्वी, तर दुसरी होती शांत, गूढ आणि त्यागाची मूर्ती. पण एका चुकीच्या निर्णयामुळे दोघींचं आयुष्य कायमचं बदललं आणि आजही प्रत्येक महिन्यात त्या आकाशात एकमेकींना शोधत फिरतात. ही कथा आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची, जी कदाचित तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेल. आज तुम्ही जी पौर्णिमेची चांदणी पाहता आणि जी अमावस्येची काळोखी रात्र अनुभवता, ती फक्त आकाशातील घटना नाहीत. असं जर मी सांगितलं तर अनेक वर्षापूर्वी दोन बहिणी होत्या. एक जगाला सुंदर प्रकाश देणारी आणि दुसरी स्वतः अंधारात राहून इतरांना सुख देणारी. पण एका निर्णयाने त्यांचं आयुष्य कायमचं बदललं आणि आजही त्या दोघी प्रत्येक महिन्यात एकमेकींना भेटण्याचा प्रयत्न करतात, पण कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक लहानसं गाव होतं. त्या गावात लोक अतिशय साधं जीवन जगत होते. गावाभोवती घनदाट जंगल, मधून वाहणारी नदी आणि रात्री चंद्रप्रकाशात उजळून निघणारी शांत सगळी शेतं. सगळं काही स्वर्गासारखं होतं. त्या गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत होतं. अनेक वर्ष त्यांना मूल नव्हतं. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, व्रत केली, उपवास केले. एके दिवशी गावात एक तेजस्वी साधू आले. साधूंनी म्हटलं, तुमची भक्ती व्यर्थ जाणार नाहीत, पण लक्षात ठेवा, तुम्हाला दोन कन्या होतील. त्या साध्या मुली नसतील, त्यांच्या नशिबावर संपूर्ण जगाचा काळ अवलंबून असेल. दोघांनाही हे शब्द समजले नाहीत. काही महिन्यांनी त्यांच्या घरी पहिली कन्या जन्माला आली. तिच्या जन्माच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात चमकत होता. संपूर्ण गाव चांदण्याने उजळलं होतं. म्हणून तिचं नाव ठेवलं पौर्णिमा. ती जसजशी मोठी झाली तसतशी तिचं सौंदर्य आणि तिचं तेज वाढत गेलं. ती जिथे जाई तेथे आनंद पसरायचा. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं की लोकांचं दुःख विसरून जायचं. 1 वर्षानंतर पुन्हा त्या दाम्पत्याच्या घरी दुसरी कन्या जन्माला आली. पण यावेळी आकाशात चंद्र नव्हता. गावभर काळोख पसरला होता. फक्त ताऱ्यांची मंद चमक होती. त्या मुलीचं नाव ठेवलं अमावस्या. ती पौर्णिमेसारखी तेजस्वी नव्हती. ती शांत होती, अबोल होती. लोकांमध्ये फार मिसळत नसे, पण तिच्या मनात अपार प्रेम होतं. ती कोणालाही न सांगता लोकांची मदत करायची. रात्री एखाद्या गरीबाच्या दारात अन्न ठेवणं, एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करणं, जंगलात हरवलेल्या जनावरांना घरी आणणं, हे सगळं ती कुणालाही न सांगता करत असे. हळूहळू दोन्ही बहिणी मोठ्या झाल्या. गावात एक विचित्र गोष्ट घडू लागली. जेव्हा पौर्णिमा आनंदी असे तेव्हा रात्री चंद्र आणि तेजस्वी दिसे, आणि जेव्हा अमावस्या दुःखी असेल तेव्हा आकाश अधिक काळ वाटे. गावातील लोकांना हे योगायोग वाटत होतं. पण वृद्ध साधू पुन्हा एकदा गावात आले. त्याने दोन्ही बहिणींना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. ते म्हणाले, वेळ जवळ आली आहे. आई वडील घाबरले. कुठली वेळ? साधूने उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, या दोघी बहिणींच्या प्रेमावर संपूर्ण जगाचा प्रकाश आणि अंधार अवलंबून आहे. हे ऐकून सगळे थक्क झाले. त्या दिवसापासून गावातील काही लोभी लोक पौर्णिमेकडे आकर्षित होऊ लागले, कारण त्यांना वाटत होतं तिच्याकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे. दुसरीकडे काही लोक अमावस्येला अपशकुनी समजू लागले. ती जन्माला आली तेव्हा चंद्र नव्हता, तीच अशुभ आहे, तिच्यामुळे अंधार येतो, अशा अफवा पसरू लागल्या. पण पौर्णिमाने कधीच आपल्या बहिणीची साथ सोडली नाही. ती नेहमी म्हणायची, लोक काहीही म्हणो, तू माझी बहीण आहेस. अमावस्या फक्त हसायची. पण तिच्या मनात वेदना साचत होत्या. एक दिवस राज्याचा राजा त्या गावात आला. राजाने पौर्णिमेला पाहिलं आणि तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. त्याने तिला राजवाड्यात येण्याचं निमंत्रण दिलं. संपूर्ण गाव आनंदात होतं. पण अमावस्येच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली. त्या रात्री तिला एक भयंकर स्वप्न पडलं. स्वप्नात तिने पाहिलं, पूर्ण चंद्र अचानक काळा झाला. आकाशातून रक्तासारखा लाल प्रकाश पडू लागला आणि एक आवाज घुमला, जर दोन बहिणी वेगळ्या झाल्या तर जगात प्रकाश आणि अंधार कधीच एकत्र राहणार नाहीत. अमावस्या दचकून जागी झाली. तिचं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं.
ती लगेच पौर्णिमेकडे धावली, पण तेव्हाच तिला घराबाहेर तोच वृद्ध साधू उभे दिसले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते हळू आवाजात म्हणाले, "उद्या सूर्योदय झाल्यावर तुमच्या दोघींचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. " आणि ते क्षणात अदृश्य झाले. अमावास्येच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिला अजून माहीत नव्हतं की उद्याचा दिवस तिच्या बहिणीला तिच्यापासून कायमचा दूर नेणार होता. पहाट झाली. गावावर सोन्यासारखा प्रकाश पडला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पण अमावास्येच्या मनात मात्र भीतीचं सावट होतं. रात्रीचं ते स्वप्न तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. तेवढ्यात दूरवर शंखनाद झाला. राजाचे सैनिक, हत्ती, घोडे आणि सुवर्णरथ गावात दाखल झाले. संपूर्ण गाव आनंदाने जल्लोष करू लागलं. राजा स्वतः रथातून खाली उतरला आणि पौर्णिमेसमोर येऊन म्हणाला, "तुझ्यासारखं तेज मी आजवर पाहिलं नाही. माझ्या राजाला तुझ्यासारख्या राणीची गरज आहे. माझ्याबरोबर राजवाड्यात चल. " आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण अमावास्येचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती पुढे आली, शांत आवाजात म्हणाली, "ताई, जाऊ नकोस. मला काहीतरी अशुभ जाणवत आहे. " पौर्णिमा तिचा हात धरून हसली, "घाबरू नको. मी कुठेही गेले तरी तुझीच राहीन. " हे बोलून तिने आपल्या गळ्यातील छोटंसं चांदीचं चंद्राकार लॉकेट काढलं आणि अमावास्येच्या गळ्यात घातलं. "जोपर्यंत हे तुझ्याकडे आहे, तोपर्यंत आपलं नातं कधीच तुटणार नाही. " दोघींच्या डोळ्यात अश्रू आले. रथ निघाला. अमावास्या धावत धावत बराच वेळ रथामागे गेली. शेवटी रथ नजरेआड झाला. त्या क्षणी आकाशात एक काळा ढग आला आणि क्षणभर सूर्य झाकला गेला. गावातील वृद्ध लोक एकमेकांकडे पाहू लागले. हे शुभ लक्षण नाही. राजाचा विशाल महाल सोन्याने, हिऱ्यांनी आणि मौल्यवान रत्नांनी सजलेला होता. पौर्णिमेचं भव्य स्वागत झालं. पण त्या राजवाड्यात एक अशी व्यक्ती होती जिने पौर्णिमेचं आगमन अजिबात पसंत केलं नव्हतं. ती होती राजाची सावत्र बहीण, राजकुमारी कालिका. कालिकेचा स्वतः राणी व्हायचं होतं. पौर्णिमा आल्यामुळे तिची सर्व स्वप्न तुटली. ती मनात म्हणाली, "ही मुलगी जिवंत असेपर्यंत मला सिंहासन मिळणार नाही. " त्या रात्री कालिका गुपचूप राजवाड्याच्या मागच्या जंगलात गेली. तिथे एक प्राचीन मंदिर होतं. त्या मंदिरात एक तांत्रिक अनेक वर्षांपासून काळ्या साधनेत मग्न होता. कालिकाने त्याच्यासमोर सोन्याची पेटी ठेवली. "मला त्या मुलीचं तेज संपवायचं आहे. " तांत्रिकाने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात लाल ज्वाळा चमकत होत्या. तो मंद हसला, "तिचं तेज मी संपवू शकतो, पण त्याची किंमत खूप मोठी असेल. काय हवं तुला? " तिच्या सर्वात प्रिय व्यक्तीचा त्याग. कालिका क्षणभर थांबली. तिची सर्वात प्रिय व्यक्ती, तिची बहीण अमावास्या. तांत्रिक हसला. मग खेळ सुरू झाला. दुसरीकडे गावात अमावास्या दिवस-रात्र बहिणींची आठवण काढत होती. ती रोज रात्री आकाशाकडे पाहायची. पौर्णिमा जिथे असेल तिथे सुखात असावी अशी प्रार्थना करायची. पण एके रात्री तिच्या गळ्यातलं चंद्राचं लॉकेट अचानक तापायला लागलं. इथे इतकं गरम झालं की तिने ते हातात धरलं. लॉकेटमधून मंद प्रकाश बाहेर पडला आणि त्यात तिला पौर्णिमेचा चेहरा दिसला. ती घाबरलेली होती. तिच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, "वाचव. " क्षणात प्रकाश नाहीसा झाला. अमावास्येच्या अंगावर काटा आला. ती लगेच त्या वृद्ध साधूंना शोधायला निघाली. दिवसभर शोधल्यानंतर शेवटी ती नदीकाठी ध्यान करताना दिसले. अमावास्या रडत म्हणाली, "माझी ताई संकटात आहे ना? " साधूंनी डोळे उघडले. "हो, पण संकट फक्त तिच्यावर नाही. मग जर तू तिला वाचवायला गेलीस तर कदाचित तुम्हा दोघींना कायमचं वेगळं व्हावं लागेल. " अमावास्येने क्षणाचाही विचार केला नाही. "ताईसाठी मी काहीही करीन. " साधूने तिला एक लाकडी दंड दिला. "हा साधा दंड नाही. यामध्ये सत्याची शक्ती आहे. पण लक्षात ठेव, राग, सूड किंवा अहंकार मनात आला तर याची शक्ती नष्ट होईल. " अमावास्येने तो दंड हातात घेतला. त्या क्षणी तिच्या गळ्यातलं चंद्राचं लॉकेट पुन्हा चमकलं. आकाशात विजा कडाडल्या. साधू गंभीर आवाजात म्हणाले, "आजपासून तुझी परीक्षा सुरू झाली आहे. " अमावास्या एकटीच राजवाड्याकडे निघाली. घनदाट जंगल, भयानक आवाज, विषारी प्राणी, पण तिच्या मनात फक्त एकच ध्यास होता, "माझ्या ताईला वाचवायचंय. " तिला माहीत नव्हतं की तिच्या प्रत्येक पावलावर कोणीतरी नजर ठेवून आहे. जंगलातील एका झाडामागून तांत्रिक मंद हसत होता.
ये अमावस्या, तुझ्याशिवाय माझा शाप पूर्ण होणारच नाही. आणि त्या क्षणी आकाशातला पूर्ण चंद्र हळूहळू काळ्या सावलीने झाकला जाऊ लागला. पुढच्या भागात अमावस्या राजवाड्यात पोहोचते. तांत्रिकाचा शाप उलगडतो आणि दोन बहिणींच्या आयुष्याचा निर्णय घेणारी सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली. रात्र गडद होत चालली होती. घनदाट जंगलातून चालत असताना अमावस्याला प्रत्येक पावलागणिक एक विचित्र शक्ती जाणवत होती. झाडांची पानं हलत होती, पण वारा नव्हता. पक्ष्यांचे आवाज थांबले होते. संपूर्ण जंगल जणू तिच्या आगमनाची वाट पाहत होतं. तिने साधूंनी दिलेला दंड घट्ट पकडला आणि पुढे चालत राहिली. अचानक तिच्या समोर एक प्रचंड वडाचं झाड हलू लागलं. त्याच्या मुळामधून धुरासारखी काळी सावली बाहेर आली. ती सावली हळूहळू एका उंच भयानक मनुष्याच्या रूपात बदलली. तोच तो तांत्रिक होता. त्याच्या हातात कवटीची माळ होती आणि डोळ्यात लाल ज्वाळा धगधगत होत्या. तो मोठ्याने हसू लागला. शेवटी तू आलीस अमावस्या. अमावस्या निर्भयपणे म्हणाली, माझ्या ताईला कुठे ठेवलं आहेस? तांत्रिक पुन्हा हसला. इतकी घाई करू नकोस. तुझी बहीण अजून जिवंत आहे, पण किती वेळ जिवंत राहीन हे तुझ्यावर अवलंबून आहे. अमावस्या रागाने म्हणाली, तुला काय हवं आहे? तांत्रिक शांत झाला. तो म्हणाला, मला प्रकाश आणि अंधाराची शक्ती हवी आहे. तुझ्या बहिणीकडे प्रकाशाचं तेज आहे आणि तुझ्याकडे अंधाराची शक्ती. या दोन शक्ती एकत्र आल्या तर मी संपूर्ण जगाचा स्वामी बनेन. हे ऐकून अमावस्या थक्क झाली. तिने दंड उचलला. क्षणात त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश तांत्रिकावर आदळला. क्षणभर तांत्रिक मागे फेकला गेला, पण लगेचच त्याने काळ्या धुराचं वादळ निर्माण केलं. संपूर्ण जंगल काळोखाने भरून गेलं. अमावस्याला काहीच दिसेनासं झालं. तेवढ्यात तिच्या गळ्यातील चंद्राचं लॉकेट चमकू लागलं. त्या प्रकाशामुळे तिला पुढचा प्रवास दिसला. ती धावत धावत राजवाड्याकडे पोहोचली. राजवाड्यातील दृश्य पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. पौर्णिमा एका विशाल यज्ञकुंडासमोर साखळ दंडाने बांधलेली होती. तिच्या शरीरातील तेज हळूहळू एका काळ्या पात्रात ओढलं जात होतं. राजा बेशुद्ध पडला होता. सैनिक जादूच्या प्रभावाखाली निश्चल उभे होते आणि कालिका ती विजयी हास्य करत सिंहासनाजवळ उभी होती. आलीस शेवटी, ती म्हणाली. तुझीच वाट पाहत होते. अमावस्या संतापली. तू स्वतःच्या राजासाठी एवढं मोठं पाप केलंस, कालिका गर्वाने म्हणाली. सिंहासनासाठी माणूस काहीही करतो. इतिहास फक्त विजेत्यांना लक्षात ठेवतो. तेवढ्या तांत्रिक राजवाड्यात आला. त्याने दोन्ही हात आकाशाकडे उंचावले. क्षणात काळे ढग जमले. विजा कडकडू लागल्या. त्याने मंत्रोच्चार सुरू केले. पौर्णिमेच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडू लागला. अमावस्येच्या शरीरातून काळसर ऊर्जा बाहेर येऊ लागली. दोन्ही शक्ती हवेत एकमेकांत जाऊ लागल्या. संपूर्ण पृथ्वी हादरली. नद्या खवळल्या. डोंगर दणाणले. आकाशातील चंद्र थरथरू लागला. तेवढ्यात वृद्ध साधू राजवाड्यात आले. पण आता ते साधू नव्हते. त्यांच्या शरीरातून दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. ते म्हणाले, पुरे. संपूर्ण राजवाडा त्या आवाजाने हादरला. तांत्रिक घाबरला. तू कोण? साधू म्हणाले, मी अनेक वर्षापासून या दोघींचं रक्षण करत होतो. कारण या साध्या मुली नाहीत. या सृष्टीच्या संतुलनासाठी जन्माला आलेल्या दिव्य आत्मा आहेत. सगळे स्तब्ध झाले. साधूंनी दोन्ही बहिणींना सांगितलं, आज तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत. पहिला, तुम्ही दोघी कायमच एकत्र राहू शकता, पण त्यानंतर जगातून प्रकाश आणि अंधाराचं संतुलन नष्ट होईल. दुसरा, तुम्ही कायमच्या एकमेकींपासून दूर व्हाल, पण संपूर्ण सृष्टी वाचेल. हे ऐकताच पौर्णिमेच्या डोळ्यात अश्रू आले. ती अमावस्येकडे पाहत म्हणाली, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अमावस्या हसली. तिने बहिणीचा हात हातात घेतला. ताई, आपण लहानपणापासून एकमेकांसाठी जगलो. आज संपूर्ण जगासाठी जगायची वेळ आली आहे. पौर्णिमा रडू लागली. नको, मला तुझ्यापासून दूर जायचं नाही. अमावस्या तिचे अश्रू पुसत म्हणाली, आपण दूर नाही होणार. लोकांना तसं वाटेल, पण प्रत्येक महिन्यात तू माझी आठवण म्हणून पूर्ण तेजाने चमकशील आणि मी तुझी वाट पाहण्यासाठी काळोख बनेन. हे ऐकताच आकाशातून दिव्य प्रकाश खाली उतरला. दोन्ही बहिणींनी एकमेकांना
एकमेकींना मिठी मारली. क्षणात त्यांच्या शरीरातून दोन वेगवेगळे प्रकाशकिरण बाहेर पडले. एक शुभ्र, दुसरा गडद. हे दोघे सरळ आकाशाकडे झेपावले. तांत्रिक किंचाळू लागला. त्याची काळी शक्ती नष्ट झाली. कालिकेचा गर्व चूर झाला. संपूर्ण राजवाडा पुन्हा शांत झाला. पण दोघी बहिणी पृथ्वीवर दिसेनाशा झाल्या. त्या कुठे गेल्या? त्या पुन्हा कधी भेटल्या का? आणि आजही प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा का येतात? राजवाड्यात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. राजा, सैनिक, गावकरी आणि वृद्ध साधू सर्वजण आकाशाकडे पाहत उभे होते. जिथे काही क्षणांपूर्वी दोन बहिणी उभ्या होत्या, तिथे आता फक्त दोन प्रकाशकिरण आकाशात विलीन होताना दिसत होते. पौर्णिमेचा किरण शुभ्र, चंदेरी आणि तेजस्वी होता. अमावास्येचा किरण गडद पण अतिशय शांत आणि दिव्य होता. ते दोन्ही किरण चंद्राजवळ पोहोचले आणि अचानक संपूर्ण आकाश उजळून निघालं. इतकं तेज पसरलं की क्षणभर दिवस आणि रात्र यांचा फरकच मिटून गेला. तेवढ्यात आकाशातून एक गंभीर पण प्रेमळ आवाज घुमला. ज्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा सृष्टीचं कल्याण निवडलं, त्यांना मृत्यू नाही, त्यांना अमरत्व मिळतं. सगळे थक्क झाले. वृद्ध साधूंनी हात जोडले. हा स्वयं सृष्टीचा आशीर्वाद आहे. क्षणात आकाशातील चंद्र बदलू लागला. त्यांच्या एका भागात तेजस्वी प्रकाश चमकू लागला आणि दुसरा भाग शांत गूढ अंधाराने भरून गेला. साधूंनी सर्वांना सांगितलं, आजपासून या दोघी पृथ्वीवर नाहीत, त्या काळाच्या चक्राचा भाग बनल्या आहेत. पौर्णिमेचा आशीर्वाद. साधू म्हणाले, जेव्हा मोठी बहीण जगाला आनंद, आशा आणि प्रकाश देईन, तेव्हा चंद्र पूर्ण तेजाने चमकेल. त्या दिवसाला लोक पौर्णिमा म्हणतील. त्या रात्री चंद्राकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला मन शांती मिळेल. शेतकरी आपल्या पिकासाठी प्रार्थना करतील. आई आपल्या मुलांना चांदण्यात झोपवतील. नदीचं पाणी चांदीसारखं चमकेल. प्रेम, आनंद आणि आशेचं प्रतीक म्हणून पौर्णिमा ओळखली जाईल. अमावस्येचं वरदान. साधूंनी पुढे सांगितलं, आणि जेव्हा धाकटी बहीण संपूर्ण जगाचं दुःख स्वतःमध्ये सामावून घेईल, तेव्हा चंद्र दिसणार नाही. त्या दिवसाला लोक अमावस्या म्हणतील. लोकांना वाटेल ही अंधाराची रात्र आहे. त्या रात्री अमावस्या प्रत्येक माणसाचं दुःख, भीती आणि नकारात्मकता स्वतःकडे ओढून घेत असते. म्हणूनच अमावस्येनंतर पुन्हा नवीन चंद्र जन्माला येतो. कारण अंधार कायमचा राहत नाही, तो नव्या प्रकाशासाठी जागा करून देतो. दोन बहिणींची भेट. वृद्ध साधूंनी एक गुपित सांगितलं. तुम्हाला वाटत असेल की त्या पुन्हा कधी भेटल्या नाहीत, पण ते पूर्ण सत्य नाही. प्रत्येक महिन्यात एक दिवस असा येतो जेव्हा पौर्णिमेचं तेज हळूहळू कमी होऊ लागतं आणि अमावस्येचा अंधार हळूहळू वाढू लागतो. त्या काळात आकाशाच्या अदृश्य मार्गावर दोन्ही बहिणी काही क्षणांसाठी भेटतात. त्या एकमेकींना मिठी मारतात, एकमेकींची विचारपूस करतात आणि पुन्हा आपापल्या कर्तव्यावर निघून जातात. ही भेट कोणत्याही मानवाला दिसत नाही, कारण ती डोळ्यांनी नाही तर प्रेमाने अनुभवायची असते. राजाने सिंहासनावर बसून संपूर्ण राज्यात घोषणा केली, आजपासून कोणालाही अंधार अशुभ म्हणायचा नाही. कारण अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही आणि प्रकाशाशिवाय अंधाराचा शेवट होत नाही. कालिकेच्या तिच्या पापाची शिक्षा झाली. तिला राज्यातून हद्दपार करण्यात आलं. तिने उरलेलं आयुष्य एकटीने पश्चाताप करत घालवलं. तांत्रिकाची काळी शक्ती नाहीशी झाली. राजवाड्याजवळ जिथे हा प्रसंग घडला होता, तिथे दोन चांदण्यांसारखी शुभ्र फुलांची झाडं उगवली. लोक म्हणत, ही दोन्ही झाडं म्हणजे त्या दोन बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक आहेत. गावाची परंपरा वर्षानुवर्ष गेली, पिढ्या बदलल्या, पण त्या गावात एक परंपरा सुरू झाली. पौर्णिमेच्या रात्री सर्व गावकरी एकत्र येऊन दिवे लावत आणि म्हणत, प्रकाश वाटल्याने वाढतो. अमावस्येच्या रात्री ते शांत बसून आपल्या चुका आठवत, मनातील राग, मत्सर आणि अहंकार सोडण्याची प्रतिज्ञा करत, कारण त्यांना विश्वास होता अमावस्या त्यांच्या दुःखाचं कारण नाही. आजही जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहाल, तेव्हा त्या मोठ्या बहिणीचं प्रेम आठवा, जी स्वतः तेजस्वी झाली पण कधीही अहंकारी झाली नाही. आणि जेव्हा अमावस्येची काळोखी रात्र येईल, तेव्हा अंधाराला घाबरू नका. कदाचित त्या रात्री धाकटी बहीण तुमचं दुःख स्वतःमध्ये सामावून घेत असेल. कारण प्रकाश आणि अंधार हे कधी शत्रू नसतात, ते दोन बहिणी असतात, ज्या संपूर्ण सृष्टीच्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य वेगळं जगतात. मित्रांनो, ही कथा लोककथेच्या शैलीत सांगितलेली एक काल्पनिक रचना आहे.
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मराठी पौराणिक व लोककथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अद्भुत कथेसह. नमस्कार.